मंडळी नमस्कार. आपण आहोत शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील नारायणगावमध्ये आणि नारायणगावच्या या अतिशय पवित्र समजल्या जाणाऱ्या मीना नदीच्या तीरावर आहोत. गेले 4-5 दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय. जुन्नरच्या पश्चिम भागात पडणारा पाऊस जो की कुकडी धरण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिशय दर्जेदार असा किंवा जबरदस्त पाऊस म्हणावा लागेल तो पडला. त्याच्यामुळे काल रात्री या ओढस धरणातून सुरुवातीला 1000 क्युसेक्सने पाणी सोडलं, परंतु नंतर जसं पावसाचं प्रमाण वाढलं, धरण भरलं, 100% धरण झालं आणि अचानक 20,000 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आलं या मीना नदीत. आणि आपण पाहतोय, सकाळी आपण पाहिलं की दोन्ही पुलापर्यंत पाणी होतं. 2 पुलावरून पाणी गेलं, मोठ्या पुलावर लगत पाणी होतं आणि अशा पद्धतीने या नारायणगावच्या या मीना नदी तीरावर आलेल्या मीना नदीच्या पुराचं पाणी काहीसं कमी झाले. आपण पाहू शकतो अनेक पर्यटक, अनेक हौशी लोक, अनेक ग्रामस्थ या ठिकाणी हे पाणी कसं पुराचं पाणी वाहत आहे हे पाहण्यासाठी कुतूहलाने या ठिकाणी आलेले आहेत. आपण पाहतोय की अनेक लोक या ठिकाणी आहेत. आपण थोडंसं पाहू शकतो इकडे स्थानिक नागरिक, काही ग्रामपंचायतचे कर्मचारी देखील इथे आहेत. लोकांना सांगतायत की कशा पद्धतीने आपण सावधानता बाळगली पाहिजे. आणि हे भक्त पुंडलिकाचं मंदिर हे या ठिकाणी आहे. असं म्हणतात, उत्तर दक्षिण वाहणारी नदी ज्यावेळेस ही पूर्वेकडे जाते, पूर्वाभिमुख होते, ते स्थान पवित्र मानलं जातं. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की हे भक्त पुंडलिकाचं मंदिर जे की आळंदीत देखील आहे. कालच संत तुकाराम महाराजांची पालखी देववरून तिचं प्रस्थान झाले पंढरपूरकडे आणि त्या ठिकाणी देखील प्रचंड हरिनामाच्या गजरामध्ये लोक पंढरीकडे निघालेले आहे, पंढरपूरला निघालेले आहे. आणि आपण पाहतोय हा जुना नारायणगावचा हा मेहर पूल की जो अशा प्रकारे या मेहर पुलावरून पाणी जाताना आपल्याला दिसते. काहीसं पाणी जरी कमी झालेलं दिसते, परंतु पाणी पाहण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत. आपण पाहतोय हे पहा, आपण थोडंसं पुढं गेल्यानंतर कशा पद्धतीने ही लोक बसलीत आणि या पावसाचा आनंद घेत आहेत, व्हिडिओ काढतायत, शूटिंग करतायत आणि पावसाचा आणि या पाण्याचा आनंद घेत आहेत. अनेक ठिकाणी आपण पाहतोय लोक आलेली आहेत कुतूहलाने. आपल्या काही ज्येष्ठ नागरिक आहेत, सकाळपासून ग्रामपंचायत कर्मचारी बाळासाहेब आहे. बाळू, काय सांगशील, किती वाजल्यापासून पूर आलाय? सकाळी 4 पासून चालू झालं पाणी. पहाटे तेव्हापासून जागाच आहे का तू? बरं. जुन्या पिढीतले आपले रघुनाथ आजोबा आहेत, आपले रघुनाथ दादा वाजगे. आप्पा, किती वेळा आपण पुराचं पाणी पाहिले? 3 वेळा पाहिले ना? बरं बरं बरं. अशा पद्धतीने अनेक ग्रामस्थ आपलं त्या पुलावरून पाणी गेलं तेव्हा पाहिजे. मोठ्या पुलावरून पाणी गेलं होतं. जळतं मोटर. हां. काही स्थानिक ग्रामस्थ पण आहेत आपल्या सोबत. कसं वाटतंय पाणी? भारी वाटतंय ना? ओके. त्यांना बोलता येत नाही आहे, तरी पण ते कसं फील होतंय, कसं वाटतंय? ओके. भाऊ, काय सांगशील? किती वेळा पूर पाहिलं तू? हां ना. काही मागाशी सकाळी पाहिलं आपण, याच्यामध्ये पोरं उड्या मारत होती आणि पोहत होती. आता ती कुठे गेली ते आपण शोधूया.